तहसीलदारांच्या आदेशाप्रतीसाठी लाच, कोतवाल रंगेहात ताब्यात. निलंगा येथील घटना. निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथील सर्वे नंबर 377 व 369 मधील जमिनीच्या तक्रारदाराच्या आईच्या बाजूने कलम 54 सीआरपीसी अन्वये तहसीलदारांनी निर्गमित केलेल्या आदेशाची छायांकित प्रत देण्यासाठी 1000ची लाच स्वीकारताना कोतवालास रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदार यांची आई भारतबाई सुभाष शिंदे राहणार अजनी बुद्रुक तालुका शिरूर अनंतपाळ यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे शिरोळ वांजरवाडा या ठिकाणी तालुका निलंगा या ठिकाणी वडिलोपार्जित जमीन आहे. सदर जमीन सर्वे नंबर 377 व 369 मधील शेतजमीन संदर्भात वाटणी होऊन ताबा मिळवण्यासाठी दिवाणी न्यायालय निलंगा दिवाणी दावा दाखल केला आहे. दिवाणी न्यायालय निलंगा यांनी तक्रारदाराच्या आईच्या बाजूने निकाल दिलेला आहे. सदर निकालाविरुद्ध तक्रारदाराच्या आईचे भाऊ बबन निवृत्ती जाधव यांची मुलगी माधवी बब्रुवाण जाधव हिने उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट पिटिशन अपील केले आहे. सदर अपील उच्च न्यायालयाने 3 जानेवारी 2025 रोजी फेटाळले आहे. त्यावरून तक्रारदारांनी 27 मार्च रोजी तहसीलदार निलंगा यांना उच्च न्यायालय औरंगाबाद येथील आदेशाची प्रत जोडून शेतजमिनीचा ताबा देण्याबाबत विनंती अर्ज सादर केला होता. तक्रारदाराच्या अर्जावर तहसीलदारांनी निर्गमित केलेल्या आदेशाची छायांकित प्रत देण्यासाठीच्या कामासाठी आरोपी कोतवाल राहुल बालाजी मरे यांनी तक्रारदार यांना 1000 रुपये लाचेची मागणी केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा लावला आणि पंचासमक्ष 1000ची लाच स्वीकारताना राहुल बालाजी मरे यांना रंगेहात पकडण्यात आले, ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी उशिरापर्यंत सुरू होती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.